आपले विचार म्हणजे आपले मुलं आहेत. आपण जसं मुलांना जन्म देतो त्याप्रमाणे आपण विचारांना जन्म देत असतो. मुलांना जन्म दिल्यानंतर जर तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर ती मुलं बिघडतात. याच्या उलट मुलांवर जर लक्ष ठेवलं तर ती मुलं सुधारतात. त्याप्रमाणे आपले हे जी विचार आहेत ही आपली मुलं आहेत आणि ह्या मुलावर तुम्ही लक्ष ठेवलं तर चांगले विचार तुमच्या मनात येतील आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर वाईट विचार तुमच्या मनामध्ये येतील. आणि म्हणून तुमचं जीवन घडविणं आणि बिघडविणं याला तुमची मुलं म्हणजे तुमचे विचार कारणीभूत ठरतात. आपले विचार म्हणजे वृक्षासारखे आहेत. आपल्या ठिकाणी जे विचार निर्माण होत आहे वृक्षासारखे आहेत की वृक्ष ज्याला आपण म्हणतो झाडं, त्या झाडांना आपण प्रथम पेरावं लागतं, मग त्याच्यावर खतपाणी घालावं लागतं आणि खतपाणी घातल्यानंतर ती चांगली तरारतात, भरारतात आणि मग उत्तम रीतीने फळाला येतात. तसं आपल्या त्या ठिकाणी असणारे जे विचार आहेत ते विचार तुम्हाला प्रथम पेरता आले पाहिजेत, मग त्याच्यावर तुम्हाला खत पाणी घालता आलं पाहिजे आणि खत पाणी घातल्यानंतर मग तेच विचार तुमच्या जीवनाला आकार देतात अतिशय उत्कृष्ट पद्धतीने. म्हणून विचार या बिया आहेत. विचार या बिया आहेत. या बिया पेरण्याचं काम बहिर्मन करत असतं, म्हणजे कॉन्शियस माइंड पेरण्याचं काम बहिर्मन करतं आणि जिथे पेरलं जातं त्या शेताला सबकॉन्शियस माइंड असं म्हणतात. म्हणून कॉन्शियस माइंड विचार म्हणजे बिया आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे शेत, हा 3 प्रकार जर आपण लक्षात घेतले तर कॉन्शियस माइंड सतत पेरणी करत असते सबकॉन्शियस माइंडच्या शेतात आणि त्याच्यावर आपण खतपाणी पण घालत असतो. आपण काहीतरी चिंतन करतो, हे चिंतन म्हणजे सिंचन असतं. हे चिंतन म्हणजे सिंचन असतं आणि आपण जे प्रयत्न करतो त्यासाठी ते खत असतं. आणि म्हणून प्रयत्न आणि चिंतन हे खत पाणी आपण जेव्हा घालतो तेव्हा त्या पेरलेल्या ज्या बिया आहेत सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या मूळ धरतात, हळूहळू हळूहळू त्या स्फुरतात आणि हळूहळू त्या जीवनामध्ये साकार होतात. म्हणून ऑल युअर एक्सपिरियन्सेस, कंडिशन्स, इव्हेंट्स अँड ॲक्ट्स आर द रिॲक्शन्स ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड टू युअर थॉट्स. तुमचे हे जे विचार आहेत या विचाराप्रमाणे तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला फीडिंग करत असता आणि हे फीडिंग तुम्ही जे करत असता त्याप्रमाणे तुम्हाला सबकॉन्शियस माइंडकडून रिझल्ट्स मिळत असतात. म्हणून बहिर्मन आणि अंतर्मन यांचा एकमेकांशी जो संबंध आहे हा संबंध लक्षात घेऊन आपण जर जीवन जगलो तर त्याच्यातून सर्व काही चांगलं निष्पन्न होतं. पण हा संबंधच जर आपण लक्षामध्ये घेतला नाही तर अनिष्ट विचारांचा संबंध आपल्या मानेवर बसेल आणि तो तुमच्या जीवनामध्ये हाहाकार करेल. म्हणून जीवनविद्या असं सांगते की तुमच्या ठिकाणी असणारं जे बहिर्मन आहे हे फार महत्त्वाचं आहे. कारण बहिर्मन जे काही करील त्याप्रमाणे अंतर्मनाला फिडिंग होत जाईल आणि अंतर्मनाला जसं फिडिंग होत जाईल त्याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये सर्व काही त्याप्रमाणे निर्माण होत जाईल. ही जर गोष्ट आपण जर नीट लक्षात घेतली तर बहिर्मनाचं महत्त्व किती आहे ते ध्यानात येईल. वास्तविक बहिर्मनाची जी शक्ती आहे ती अत्यंत अल्प आहे आणि अंतर्मनाची शक्ती जी आहे ना ती प्रचंड आहे. म्हणजे आपल्याला जर उदाहरण द्यायचं झालं तर माणूस आणि हत्ती, की माणूस म्हणजे हत्तीपुढे काहीच नाही. हत्तीने नुसता एक पाय डोक्यावर ठेवला तर हा भुई सपाट होईल, पण त्या हत्तीला माणूस आपल्या मनाप्रमाणे नाचवतो, वागवितो. ह्याचं कारण का, की माणूस जरी लहान असला तरी हत्तीला नांदविण्याचं काम तो समर्थपणे करू शकतो. तसं बहिर्मन जरी लहान असलं, अल्प असलं तरी सबकॉन्शियस माइंडला टेम करण्याचं, हाताळण्याचं, त्याला फीड करण्याचं हे सर्व कार्य बहिर्मन करत असतं. आणि म्हणून बहिर्मनाचं महत्त्व फार आहे. म्हणून बहिर्मनाची काळजी घेतलीत की अंतर्मनाची काळजी घेण्याचं कारण नाही.
टेक केअर ऑफ द पेन्स अँड पाऊंड्स विल टेक केअर ऑफ देमसेल्व्स अशी इंग्लिशमध्ये एक म्हण आहे. त्याप्रमाणे मी असं म्हणेन, टेक केअर ऑफ युअर कॉन्शियस माइंड अँड सबकॉन्शियस माइंड विल टेक केअर ऑफ इटसेल्फ. किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणजे टेक केअर ऑफ युअर थॉट्स अँड लाईफ विल टेक केअर ऑफ इटसेल्फ. हे जे आपलं बहिर्मन आहे त्या बहिर्मनाचं सबलिमेशन करणं, त्याला चांगल्या रीतीने पवित्र करणं, मंगल करणं, चांगलं करणं, उत्तम करणं, उत्कृष्ट करणं, हे जर आपण करू शकलो तर पुढल्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपोआप घडत राहतात. त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्नसुद्धा करावे लागत नाही. पण सगळी जी काळजी घ्यायची ना ती कॉन्शियस माइंडकडे घ्यायला पाहिजे. म्हणजे बहिर्मनाच्या ठिकाणी सगळी काळजी घ्यायला पाहिजे. आता काळजी घ्यायची म्हणजे तरी काय करायचं? काळजी घ्यायची म्हणजे बहिर्मनामध्ये विचार चांगलेच येतील याची काळजी घ्यायची. एवढी काळजी तुम्ही घेतलीत की बाकीची काळजी करण्याचं तुम्हाला काही कारणच नाही, बाकीच्या गोष्टी आपोआप होतील. इथे अंतर्मन आणि बहिर्मन या दोन्हीचा समन्वय झाला पाहिजे. या दोन्हीचा ज्यावेळेला समन्वय होतो त्यावेळेला हे दोन मनं एकत्र जेव्हा येतात, भावनिक ऐक्य या दोन मनांचं ज्यावेळेला होतं त्यावेळेला जीवनामध्ये त्याप्रमाणे घडत असतं. हे भावनिक ऐक्य दोन प्रकारे होतं. एक म्हणजे अनिष्ट गोष्टींच्या बाबतीमध्ये बहिर्मन आणि अंतर्मन एकत्र येण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट म्हणजे चांगल्या गोष्टींच्या बाबतीमध्ये बहिर्मन आणि अंतर्मन एकत्र येऊ शकतं. पण हे कशावर अवलंबून आहे? हे शेवटी बहिर्मनामध्ये येणाऱ्या विचारावर अवलंबून आहे. मी एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या ध्यानात येईल की आपलं बहिर्मन ठरवतं. आता हे विद्यार्थी इकडे आलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सांगतो की विद्यार्थी ठरवतात, अरे बाबा परीक्षा आलेली आहे, सकाळी आपण 5 वाजता उठलं पाहिजे असं ठरवतात. मग ते गजर लावतात. आता हे ठरवलं कोणी? बहिर्मनाने ठरवलं. झालं, गजर बिजर लावून वगैरे हा झोपला. सकाळी 5 वाजता गजर आपला वाजला तर हा काय करतो? निजल्या ठिकाणी ठप म्हणजे बंदच करून टाकतो. म्हणजे बहिर्मनाने ठरवलं 5 वाजता उठायचं, अंतर्मन म्हणतं झोप. आता इथे अंतर्मन जे आहे ते अंतर्मन बहिर्मनाला साथ देत नाही, बहिर्मनाला साथ देत नाही. किंबहुना इथे बहिर्मन आणि अंतर्मन ह्यांचं जवळजवळ ऐक्य झालेलं असतं. जवळजवळ याचं कारण असं की हा जरी मनात म्हणतो मी 5 वाजता उठेन, तर ते काही खरं नसतं. ते काही खरं नसतं. उठूया, त्याच्या ठिकाणी जर खरोखरच उठायचंच तर तो उठू शकतो. पण त्यालासुद्धा असं वाटत असतं की नाही उठलं तर चालेल. म्हणून अंतर्मन आणि बहिर्मन त्या ठिकाणी त्यांचं भावनिक ऐक्य जवळजवळ झालेलं असतं. हे मी काय सांगतो आहे की चांगल्या गोष्टींच्या ठिकाणी भावनिक ऐक्य होणं आणि वाईट गोष्टींच्या ठिकाणी भावनिक ऐक्य होणं, ह्या दोन गोष्टी ज्याला होतात त्यावेळेला त्याप्रमाणे घडत असतं. सांगायचा मुद्दा असा की आपल्या ठिकाणी असणारं हे जे बहिर्मन आहे, या बहिर्मनाची आपण काळजी घेतली पाहिजे. ती किती की त्याला बहिर्मनाला सतत बहिर्मनामध्ये चांगले विचार येतील ह्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणून सब्लिमेशन ऑफ द कॉन्शियस माइंड रिझल्ट्स इन एलिव्हेशन ऑफ द सबकॉन्शियस माइंड विच इज इव्हेंच्युअली ट्रान्सफॉर्म इन टू डिवाइन कॉन्शियसनेस. म्हणजे कशी पायरी आहे बघा. पहिलं सब्लिमेशन म्हणजे कॉन्शियस माइंडमध्ये चांगल्या गोष्टींची पेरणी करणं किंवा चांगल्या गोष्टी सतत घोळत ठेवणं, म्हणजे हॅबिच्युअल थिंकिंग, सतत चांगले विचार मनामध्ये घोळवत ठेवणं. हे घोळवत ठेवणं हा जो प्रकार आहे फार महत्त्वाचा आहे. कारण हॅबिच्युअल थिंकिंग तुम्ही जे करता त्याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये सतत घडत असतं. आणि म्हणून हॅबिच्युअल थिंकिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही संबंध दिवसामध्ये तुमचे विचार तुम्ही करतच असतात, पण त्याच्यामध्ये हॅबिच्युअल ज्याला आपण म्हणतो ते वेगळेच असतात. आणि हे जे वेगळे विचार असतात हॅबिच्युअल थिंकिंगचे, ते तुमच्या जीवनावर प्रभाव टाकत असतात. आणि म्हणून हॅबिच्युअल थिंकिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि म्हणून हे जे हॅबिच्युअल थिंकिंग जे आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण किती सावध असलं पाहिजे
की आपल्या मनामध्ये विचार येत आहेत सतत, म्हणजे दिवसभरामध्ये कुठले विचार येतात ह्याच्यावर आपलं लक्ष पाहिजे. कारण तुमचं जीवन घडविणं आणि बिघडविणं ह्या विचारावर असतं. म्हणून इमर्सन नावाचा फिलॉसॉफर तो असं म्हणतो, युअर लाईफ इज व्हॉट यू थिंक ऑल डे लाँग. सबंध दिवसामध्ये तुम्ही जे काही विचार करता त्याप्रमाणे तुमच्या जीवनाला आकार प्राप्त होत असतो, हे म्हटलेलं आहे. दुसरा एक फिलॉसॉफर जो आहे तो असं म्हणतो, ऑरिलियस नावाचा फिलॉसॉफर, तो असं म्हणतो, युअर लाईफ इज व्हॉट युअर थॉट्स मेक ऑफ इट. तुमचे जे विचार आहेत ते तुमचं जीवन घडवितात. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या ध्यानात येईल की विचारांचं महत्त्व किती आहे. काल मी सांगितलं जेम्स ॲलनचं उदाहरण. विलियम जेम्स नावाचा एक फिलॉसॉफर होऊन गेला, तो सुद्धा असं म्हणतो, द पॉवर टू मूव्ह द वर्ल्ड इज इन युअर सबकॉन्शियस माइंड which is one with infinite intelligence and boundless wisdom. It is fed by hidden springs and is called the law of life. Whatever you impress on the subconscious mind, the latter will move heaven and earth to bring it to pass. You must therefore impress it with right ideas and constructive thoughts. हे जर लक्षात घेतलं तर तुम्हाला लक्षात येईल एक गोष्ट, की आपण सतत चांगले विचार जोपासले पाहिजेत. वृक्षांची जोपासना मी सांगितली की सतत आपण या विचारांची जोपासना केली पाहिजे. आणि जोपासना एकदा तुम्ही करायला लागलात ना की इट विल मूव्ह हेवन अँड अर्थ टू ब्रिंग इट टू पास. म्हणजे हे जे सबकॉन्शियस माइंड जे आहे ते इतकं पॉवरफुल आहे की तुमचे विचार आकाराला आणण्याचं सामर्थ्य त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे. पण आपल्याला हे बहिर्मन माहीत नाही, अंतर्मन माहीत नाही, विचार म्हणजे बिया आहेत त्या माहीत नाही. आपण सतत नको त्या बिया पेरत असतो. आम्हाला पाहिजे आंब्याची फळं, आम्ही पेरत असतो कडुलिंबाची झाडं. जमणार कसं? पेरतो एक आणि इच्छा करतो दुसऱ्याच फळांची, जमेल कसं? जमणार नाही. तुला जे फळ पाहिजे त्या फळाचं झाड तू पेरलं पाहिजे, त्याला दुसरा इलाज नाही. आणि म्हणून हे जे शास्त्र आहे, हे विचारांचं सामर्थ्य आहे, हे प्रचंड आहे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंडरा.